नमस्कार मंडळी. राज्यामध्ये महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो. हीच परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. तर मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही योजना काय आहे, या योजनेसाठी कोणकोणत्या महिला पात्र ठरणार आहेत आणि या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत. तर फ्रेंड्स, या सगळ्यावर डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही व्हिडिओ बघून सर्व माहिती मिळवू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या योजनेचा लाभ घेण्यासाठी फॉर्म कसा भरायचा. पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. पात्र महिला म्हणजेच ज्या महिला 21 ते 60 या वयोगटात येतात आणि ज्या महिलाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी आहे. त्यानंतर ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल, त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय किंवा ग्रामपंचायत किंवा सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील. म्हणजेच तुमच्या गावातील अंगणवाडी केंद्र, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, मग ते नागरी भागातील असो, ग्रामीण भागातील असो किंवा आदिवासी भागातील असो, कुठल्याही बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयामध्ये, त्यानंतर ग्रामपंचायतमध्ये आणि सेतू सुविधा केंद्रामध्ये महिला ऑनलाईन फॉर्म भरू शकतात. वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयामध्ये किंवा सेतू सुविधा केंद्रामध्ये नियुक्त कर्मचाऱ्याद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोचपावती सुद्धा दिली जाईल. म्हणजे या केंद्रामध्ये जे नियुक्त कर्मचारी आहेत त्यांच्याद्वारे तुमचा फॉर्म भरला जाईल आणि फॉर्म भरल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला पावती सुद्धा दिल्या जाणार आहे. अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल. म्हणजेच या योजनेसाठी ॲप्लिकेशन करताना तुमच्याकडून कुठल्याही प्रकारचे चार्जेस आकारले जाणार नाहीये. या योजनेसाठी तुम्ही विनामूल्य अर्ज करू शकणार आहात. त्यानंतर अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल, जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई-KYC करता येईल. म्हणजे ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहे, ज्यांना या योजनेसाठी फॉर्म भरायचा आहे, त्यांनी फॉर्म भरताना प्रत्यक्षात त्या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांचा थेट फोटो काढता येईल आणि ई-KYC करता येईल. शेवटचा पॉईंट आहे, यासाठी महिलेने सोबत कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजेच रेशन कार्ड आणि स्वतःचे आधार कार्ड फॉर्म भरताना सोबत ठेवायचे आहे. तर अशा प्रकारे या योजनेची अर्ज प्रक्रिया असणार आहे. ज्या महिलांचे डॉक्युमेंट्स रेडी नसतील त्यांनी लवकरात लवकर डॉक्युमेंट्स काढून घ्या आणि या योजनेचा लाभ घ्या. आणि आजचा आपला हा व्हिडिओ तुमच्या इतर नातेवाईकांना, तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या योजनेची संपूर्ण माहिती मिळेल.